चला मॅच ऑन करा. मिलिंद गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे कृष्णा कॉम्बॅटंट्स कडून. मिलिंद जाधव. स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत जीवन आणि नॉन स्ट्राईकला असणार आहेत फलंदाज रवींद्र मिश्रा. पहिले षटक मिलिंद अराउंड विकेट. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला चेंडू फुललेंचा बॅटची इनसाइड एज प्लेड ऑन. फलंदाज बाद. पहिला चेंडूवर गोल्डन डक. विकेट डाऊन. झकास बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. मिलिंदच्या खात्याची सफलता जाते. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शाहिदला जातोय. शाहिद आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आहे. आणि अट्रॅक्टिव्ह प्लेअर ऑफ द मॅच भूषण अट्रॅक्टिव्ह प्लेअर ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा. आणि शाहिद मॅन ऑफ द मॅच. चला पुरस्कार घेण्यासाठी या नायगाव हॉस्पिटल लोटस हॉस्पिटल यांच्या वतीने एक गिफ्ट हॅम्पर आहे. ड्राईव्ह केलंय जयेश. शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाले. त्यांच्या शरीराचा संपर्क करून बॉल थोडासा मागे सरकलेला आहे. दरम्यान एक सिंगल होते कंप्लीट आणि अशा पद्धतीने धावफलक सुरू झालेला आहे ओरॅकल मॅव्हरिक्सचा. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत रवींद्र. मिलिंद चांगला टर्न देतोय. स्ट्रेट बॉल आहे आणि बघा हे आमंत्रण होतं मोठा फटका खेळण्याचं. आमंत्रण स्वीकारलं आणि ते बाद झालेले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला जो वर्जित आहे या फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये. बाद झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 विकेट्स मिलिंदच्या खात्यामध्ये. अखिलेश नवीन बॅटर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील ओरॅकल मॅव्हरिक्स कडून. धावसंख्या फक्त आणि फक्त एक सिंगल. ही आजच्या वेळापत्रकातली 18वी मॅच आपण पाहतोय. बॅकफुटला गेले. फोर्स केले बॉलला. क्षेत्ररक्षक थोडे ओव्हर एक्साइटेड झाले रिझवान. त्यामुळे बॉल कॅरी करू शकले नाही. तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण केलेले अखिलेशने. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड. मिलिंद अराउंड विकेटनं ड्राईव्ह केलंय. थोडंसं पदल आलीत मिडॉनला चांगलं प्रोटेक्शन. रिझवानचं एक सिंगल वेगानं पळून पूर्ण केले. क्विक सिंगल पाहायला मिळाले. शेवटचा एक बॉल बाकी. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले 3. नियंत्रण खूप चांगलं बसवलेलं आहे या पहिल्या षटकावर. कृष्णा कॉम्बॅटियन्स बॅटच्या टोला कनेक्शन. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जातोय हा डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 3. 3 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 3 रन 2 विकेट के नुकसान पर. ओरैकल मैवरिक्स ने गेंदबाज वैभव. गेंदबाजी के लिए अंपायर के बाएं ओर से. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे विकास. नॉन स्ट्राइक एंड पर अखिलेश. पहिल्या षटकावर जे कमवता आलं नाही ते दुसऱ्या षटकामध्ये कमवण्याचा प्रयत्न असेल ओरॅकल मॅव्हरिक्सचा. पहिल्या क्रमांकाचं षटक मिलिंद यांचं अत्युच्च दर्जाचं राहिलं ज्यामध्ये विकेटसुद्धा आल्या. धावासुद्धा कमी खर्च झाल्या. टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे. शरदला बीट करत बॉल मागे जातोय. दरम्यान या 2 धावा मिळतील. 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. मॅन्युफॅक्चरिंग धावांची करावी लागेल. चांगल्या झोनचा विचार लक्षात घेऊन कव्हर एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न. बघा यावेळेस मिड विकेटला टार्गेट केलंय पण ही एक सिंगल मिळेल फक्त. एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या पोहोचेल आता 6 या आकड्यावर. पंकज पाटील आमच्यासोबत ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच डिजिटल स्कोरर आहेत मिस्टर डॉक्टर दीन. डिजिटल स्कोरर आहेत. प्रिन्स मूवीची पूर्ण टीम या सर्व स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले. डबल कॅमेरा अँगलने. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. नो बॉल आहे. नो बॉल 2. एकूण 3 धावांचा बोनस मिळतोय टीम ओरॅकल मॅव्हरिक्सला. 3 धावा होतील ॲड. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. चुकले बॉल सीमारेषा पार. मिळतील या 4. चुकीला माफी नाही. चौकार. धावसंख्या 13. 13 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. वैभव बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला. चांगला स्टॉप मिडॉनला. एक सिंगल वेगानं पूर्ण केलेले विकासने. विकास संयमाचं प्रदर्शन करत आहे जे खूप आवश्यक आहे. 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अटॅक तर करायचं आहे
पण चांगल्या चेंडूंचा सन्मान सुद्धा करायचा आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत दोन, दोघांना बीट करत बॉल सीमारेषा पार आणि एक चांगली स्ट्रेट हिट, चौकार. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आहे, दुसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या 18 झाले, 18 रन्स ऑन बोर्ड. अखिलेश आतापर्यंत चांगला खेळ सादर करतायत, चांगली पार्टनरशिप बनते विकास आणि अखिलेशची. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 19 धावा, 2 गडी बाद. बघा लेडीज त्या ठिकाणी सराव करताना पाहायला मिळाल्यात. लेडीज क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. मुहूर्त किती वाजता निघाला लेडीज सामन्यांचा? 19 हो गया, 19. एक रन कम क्यों गिनते? फुल टॉस टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, थ्रो थोडा उशिरा. क्विकनेस क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही बॉक्स टाईप क्रिकेट खेळताय तेव्हा तुमच्याकडे क्विकनेस असायला हवा, तो नसला तर मग प्रतिस्पर्धी फलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतो. धावसंख्या 20. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, ऑनसाईडला टर्न केले विकास, झकास बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत या डावामध्ये एक चौकार त्यांच्या वतीनं आलेला आहे, राईट. एकच चौकार अखिलेशच्या वतीनं आपण देखील पाहिलाय. यावेळेस ऑन दी टोज ऑन साईडला बॉलला टर्न करायचा होता, चांगला प्रोटेक्शन. मॅक्स मार्वलस आणि योग्यम योद्धा दोन्ही कॅप्टन टॉससाठी पोचा. मॅक्स मार्वलस आणि योग्यम योद्धा दरम्यान बघा अप्रतिम सरळ बॅटचा वापर, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सरळ जातोय साईड स्क्रीन, सीमारेषा पार. मिळतील या 4 ची वाढ. धावसंख्या 26. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जाते, पण या डावामध्ये सुरुवात चांगली नव्हती मॅव्हरिक्सची, पण मध्यांतर आपल्या नावावर केलेलं आहे विकासने. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर आहे, चांगला थ्रो बॉलिंग एंडला मिलिंदचा, पण तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली. बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या क्रमांकासाठी राफे यांना आपण पाहतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर होता, थ्रो केला, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. एका राफी शेख जे स्वतः ओनर आहेत गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. तिसऱ्या क्रमांकाचं षटक त्यांनी हाताळलं. अशा पद्धतीने 3 षटकं संपली. धावसंख्या झाली 28 धावा. चांगली पार्टनरशिप विकास आणि या 2 फलंदाजांची पाहायला मिळते, जे खूप आवश्यक होतं. आपल्या संघासाठी कुठेतरी धावून यायला हवं होतं. जीवन आणि रवींद्र यांची सुरुवात थोडीशी अडखळली, पण त्यानंतर त्यांना बॅकअप देण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलेलं आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका. जयेश बॉलिंग मार्कवर फुल टॉस ड्राईव्ह केल्याच, रिझवानचा स्टॉप मिड ऑनला. एक सिंगल मिळेल फक्त, एकापेक्षा जास्त काही नाही. मिड ऑनला रिझवान खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. मिलिंद देखील खूप चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. फुल टॉस रिझवान पुन्हा एकदा आपलं 100% योगदान देत आहेत. मॅक्स आणि योग्यम युद्धा, ओके. मॅक्स मार्वलस आणि योग्यम युद्धा टॉससाठी या. लगेच टॉस करून घ्या चला. मॅक्स मार्वलस आणि योग्यम युद्धा चला या टॉससाठी. धावसंख्या झालेली आहे 30. ओ पुन्हा एकदा फोर्स, ओहो मिलिंद प्रयत्न करताना चुकले, थोडी घाई झाली, पण इतक्या पॉवरफुल स्ट्रोकची निवड अखिलेश आणि विकास हे दोघं करतायत. क्षेत्ररक्षक थोडेसे गुडघे टेकताना पाहायला मिळालेले आहेत. दरम्यान या 4 मिनिटं धावसंख्या पोहोचते 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड आणि 3 चेंडूच झालेले आहेत आणि अजूनही 9 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे. इनसाइड एज धाव घेण्याचा प्रयत्न, बॉल सुटला हातातून, त्याचमुळे एक सिंगल मिळते. बालाजी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 35 नाही 50 पूर्ण होण्याची शक्यता वाढलेली आहे. जशा दोघांचा खेळ आपण पाहतोय बघा, हा स्ट्रोक बघा. पण मिलिंद त्या ठिकाणी आता जागा बदलले मिलिंद यांनी, काऊ कोर्नरला ते उभे आहेत. दरम्यान एक सिंगल पूर्ण झाली, एकादवीची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 4थ्या षटकातला स्ट्राईक एंडवर अखिलेश. स्ट्राईकवर कोणी असू दे मॅव्हरिकचा फायदा आहेच, म्हणजे विकास जरी असू दे किंवा अखिलेश असू दे, तो फायदा तर मॅव्हरिकचा होणारच आहे. तर ओरॅकल मॅव्हरिक्स संघ पोहोचलेल्या 4 षटकां समाप्तीनंतर 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकं संपलं. हा उमेदमान जिंकली, चल टेन्शन घेऊ नको. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी विनय येतात. विनय नवीन गोलंदाज लास्ट ओव्हरसाठी येतील. चला मॅक्स मार्वलस आणि योग्य मुद्दा टॉससाठी या प्लीज फास्ट. मॅक्स मार्वलस आणि योग्य मुद्दा टॉस केला जाईल. विनय बॉलिंग ट्रॅकवर हाफ ट्रॅकर राईट ड्राईव्ह केलाय, चांगला स्टॉप. रिझवानचा थ्रो बॉलिंग एंडला डिरेक्ट व्हायला हवा होता, पण या ठिकाणी ओव्हर थ्रो. 2 धावा मिळतील. बघा ओव्हर थ्रो आता सहन करण्याची ताकद तुमच्याकडे आहे का?
कारण अगोदरच धावसंख्या खूप जास्त वेगानं पुढे सरकत चाललेली आहे. अशा वेळेला तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, धावा खर्च होत आहेत. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. बॅट अँड पॅडमधला बॉल खूप चांगला फ्रंट फूट बॅलन्स ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषा पार मिळतील 4 चौकार. काय कलात्मक फटके खेळत आहेत. हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असते आणि ते वेगळेपण विकास यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या सामन्यापासून त्यांचा खेळ एक जबरदस्त ताकदीचा, गुणवत्तेचा, क्षमतेचा आपण पाहिलाय. विनय तयार बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्शन. वैभव आहे त्या ठिकाणी. थ्रो बॉलिंग एंडला. एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. 1ची वाढ धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 44. बघा 6ची गरज आहे 50 पूर्ण करण्यासाठी. आणि बघा ड्राईव्ह स्टॉप सिंगल. वा, आता ते डेडिकेशन पाहायला मिळते कृष्णा कॉम्बॅटंट्सचं. धावसंख्या झालेली आहे 45. 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 50 साठी 5 कमी. चेंडू हाताळलेला आहे 4. 2चा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. विनय तयार. विनयने 2 बॉलमध्ये 1 विकेट जरी घेतली, मागच्या सर्व चुका माफ. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. रिझवानचा आपण पाहतो. 1 सिंगल मिळाली. धावसंख्या 46 झाली. शेवटचा 1 बॉल बाकी. शेवटच्या बॉलवर चौकार येईल का, अर्धशतक पूर्ण होईल का. आतापर्यंत अर्धशतक पूर्ण केलंय का कोणी सांगिक. एक सामना 50च्या पलीकडे पोहोचलाय. आणि बघा 6 धावा द्यायच्या का. 6 धावा नेऊन टाकूया चला. तर धावसंख्या 46 झाली. जिंकण्यासाठी 47ची गरज आहे. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओव्हरॅकल मॅव्रिक्स 2 बॅटर्स कृष्णा कॉम्बॅटर्स आपण पाठवायचं. आपण घेऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. .46 झाल्यात. 47ची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला 46 झाल्यात. 47ची गरज आहे. थोडा आवाज द्या दादा. डीजे दादा थोडासा आवाज घ्या. थोडासा कमी केलाय का. ओके. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बॉलर पाहतोय. कुश मिश्रा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. रिझवान स्ट्राईक एंडला आहे आणि रुद्रांश नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू कुश हातातील रिझवानसाठी. रिझवान खान, डॉक्टर रिझवान खान स्ट्राईक एंडला. फुल टॉस अवे फ्रॉम द बॉडी, क्लोज टू द बॉडी. त्या ठिकाणी कलेक्शन कुशचं. दरम्यान जातो या डॉट. ओह, बॉल ग्रिपिंग चुकली. आता पंचाचा निर्णय नो असणार आहे, पण घाबरू नका, फ्री हिट नसेल. अंडरआर्म क्रिकेट आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते 1 वर. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. सागर, क्या बात आहे. सागरने काय डेडिकेशन दाखवलेलं आहे. उजवीकडे सरकले हा बॉल अडवताना. डोळ्याचं पातं लवते न लवते त्यांनी ते प्रयत्न दाखवले. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. धावसंख्या 2 झाली. फुल टॉस. हे तर निमंत्रण होतं, पण नो बॉलवर बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये फलंदाज बाद असतो, लक्षात घ्या. ही 1 धाव मिळेल. बॉल काउंट होईल का. नाही, बॉल काउंट होणार नाहीये. तर धावसंख्या 3 झाले. 3 रन्स. .47चं टार्गेट सेट झालेलं आहे. त्यापैकी 3 धावा धावफलकावर आहेत. आता रिझवान नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. फलंदाज बाद झालेले आहे ते म्हणजेच मयूर. आणि नवीन फलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंडला. विनय आपण स्ट्राईक एंडला पाहतोय.
हो, ऑन साईडला पुल करायचं होतं, बॅटच्या बॉटमला बॉल कनेक्ट होतोय. बघा ते ड्रिल करून दाखवतात की मला ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट करायचं आहे, पण तसं काय होत नाही. बॉल थोडासा खाली राहतो टप्पा पडल्यानंतर. हो, यावेळेस सरळ बॅटचा वापर करायचा, बॉल राईज झालाय. काय व्हेरिएशन आहे गोलंदाज खुश यांच्याकडे. खुश खुश करतात आपल्या संघाला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 डॉट, 1 नो, 1 वाईड, 1 सिंगल. सर्व काही तुम्हाला अनालिसिस करून दाखवलं मी. हा अजून 1 नो, म्हणजे 4च चेंडू असणार, त्यात 2 धावा असतील. ओके, 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 5 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 5 झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी. थोडंसं लांबलेलं हे षटक कुशचं. कुश यांनी खरंच चांगली सुरुवात दिली, जे खूप आवश्यक असते. कुठल्याही डावाची सुरुवात चांगली झाली तर एंड चांगला होतो. ड्राईव्ह केले बॉलला, पुन्हा एकदा वेट फॉर अंपायर सिग्नल, नो बॉल आहे. आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे, म्हणजे 1 धाव आणि नो बॉल, एकूण 2 धावा आपण जोडणार आहोत. फलंदाज परतीचा प्रवास करतील. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. हा नो आहे ना, हा नो बॉल आहे. या अगोदर सुद्धा हा नो होता. बॅक टू बॅक 2 नो तुम्ही हाताळलेले आहेत. धावसंख्या 8 झाले, 8 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतात आता मिलिंद आहेत का. चला मिलिंद नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. मिलिंद चला, हा डेड बॉल अंपायर. ओके, 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 8 झाले, 8 रन्स ऑन बोर्ड. खुश ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल, हलकासा टर्न होऊन आतल्या दिशेने होतोय, मोमेंट घेतोय आणि यष्टांवर आदळतोय. खुशने या षटकामध्ये एकंदरीत 2 फलंदाज आपल्या नावावर केले आणि 3 धक्के बसलेले आहेत टीम कृष्णा कॉम्बॅटंट्सला. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झाले 8, 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जयेश घरत. ऑन साईडला त्यांनी टर्न केला, हा बॉल, 1 सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 9. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 38 धावांची. बॉल शिल्लक असेल 24 चेंडू, 38 धावांची गरज. 24 बॉल्स 38. जयेश घरत नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या 10 झाले. विनीत नवीन गोलंदाज. जयेश खेळलेत कव्हरला, तोपर्यंत 1 सिंगल कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पोहोचले 11 वर, 11 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात थोडी धीमी राहिलेली आहे या षटकाची आणि आता रिझवान यांना घेरअप करावं लागेल. स्टोकसाठी जागा ॲडजस्ट केली, टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक विकास त्या ठिकाणी आहेत, पण त्या ठिकाणी नक्की काय चाललंय दोन क्षेत्ररक्षकांचं बॉल स्टॉप करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न दिसून येत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, विकेट किपर चुकले. 2 धावा वाईडच्या मिळतील, बोनस मिळणार आहे कृष्णा कॉम्बॅटंट्सना. धावसंख्या पोहोचते 15 झाल्या. 14, तेच 14 धावा झालेल्या आहेत. 14 नाही 14 झाल्या. आपण थोडंसं गलती झाली, परत आपण ती सुधारणा करूया. बॅटच्या टोला कनेक्शन, जय स्ट्राईक एंडला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होईल आता. बघा, जिंकू किंवा मरू, आम्हाला स्ट्राईक रोटेट करावे लागेल. प्रत्येक चेंडूवर धावा गोळा करायचे, तोच प्रयत्न जयेश आणि रिझवान यांच्या पाहायला मिळतो. धावसंख्या आत्ता झाले 15 रन्स. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. रिझवान आता अटॅकिंग मूडमध्ये दिसून येत आहेत, कारण ती आवश्यकता आहे. मागणी त्याचा पुरवठा, अर्थशास्त्रामध्ये ते लिहिलंय. आणि मागणी काय आहे तर मोठ्या फटक्यांची, ती मागणी पूर्ण करतात रिझवान. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. धावसंख्या झाली आहे 16. 16 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 31 ची गरज आहे. जिंकण्यासाठी अजूनही 19 चेंडू, 31 धावांची गरज आहे. 19 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना दोन्ही संघांनी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह केलाय. ओह, दॅट वॉज अनबिलिव्हेबल. इतक्या अंधुक प्रकाशामध्ये कॅच कंप्लीट करणं खरं तर कठीण बाब आहे आणि कुश यांनी आपल्या संघाला खुश केलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 16. 18 चेंडू, 31 ची गरज. 18 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन.
नवीन गोलंदाज सागर आपण पाहणार आहोत. ओरॅकल मॅव्हरिक्स या संघाकडून सागर तिसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळते. रिझवान जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अचूक केला जाऊ शकतो. त्यांचा बॅटफ्लो तितका प्रॉपर आहे. बघा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉल टर्न होतोय, ऑप्शनच्या बाहेरून जातोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे असतील या सामन्यामध्ये. ड्राईव्ह केले, स्टेप आउट झाले, बॅक टू द बॉलर. दोन फलंदाज एकाच एंडला. ओ चुकीच्या एंडला थ्रो. क्षेत्ररक्षकाने लक्षपूर्वक एंड निवडायला हवा. या ठिकाणी बॉलिंग एंड निवडला, जर बॅटिंग एंड निवडला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता. धावसंख्या झालेली आहे 16. बघा बॅकफुटला गेले, टॅप केलाय बॉलला, 2 धावा मिळतील. या 2ची वाढ्याने धावसंख्या पोहोचते आता 18. डबल सुद्धा या सामन्यामध्ये महत्वाच्या आहेत. जितक्या गोळा करता येतील तितक्या गोळा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक गणित सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि ही पद्धत खूप चांगली आहे. ही पद्धतच हवी आहे कारण या समीकरणाला चौकाराच्या मदतीने तुम्ही सोडवू शकता. एक स्ट्रेट हिटचा फटका रिझवानच्या बॅटमधून. रिझवानने खरंच एक चांगला खेळ सादर केलेला आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्यांची अव्वल दर्जाची भूमिका आणि आता फलंदाजीच्या बाबतीत तितकाच चांगला खेळ. संघाला आवश्यक असलेली भूमिका ते अदा करतायत. 4ची वाढ, धावसंख्या 22. 22 रन्स ऑन बोर्ड. जाऊ दिल्या बॉलला लेगस्टम्पच्या बाहेरून वाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढेल, 1 धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 23 वर. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. टॅप केले, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज देणाऱ्यालाच यश मिळते आणि ती कडवी झुंज आता रिझवान मैदानाच्या आतमध्ये देतोय. काय टॅपचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या, धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर आणि 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 13 चेंडू 20 ची गरज. 13 balls and 20 runs required to win. Match is on, game is on. Don't go anywhere. Stay tuned for more excitement. वसई नायगाव डॉक्टर क्रिकेट लीग सीझन 3 मॅच नंबर 18. सागर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. थोडी चर्चा खुश करतात सागरशी. कॅप्टन आहेत आणि कॅप्टन नेहमीच चर्चेसाठी जातात जेव्हा त्यांचा खेळाडू दबावात असतो आणि बघा त्या चर्चेचा फायदा झालाय. अपील पण त्या ठिकाणी डॉट बॉल आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 27. आवश्यकता आहे आता 20 ची. बॉल शिल्लक 12 चेंडू 20 ची गरज. 12 balls and 20 runs required to win. विकास 12 में 20. 12 balls and 20 runs required to win. विकास बॉलिंग ट्रॅकवर. रिझवान स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑनसाइडला टर्न केलाय. कुशचा थ्रो चुकीचा आहे. दरम्यान रिझवानचा कॉल. का आवश्यकता होती का रिझवानकडे रिझवानला स्ट्राईक मिळाली आहे तर रिझवान स्ट्राईक पासून दूर का पळाले हा प्रश्न मला पडलाय. रिझवानला सुद्धा पडायला हवा. ठीक आहे, धावेची गरज आहे पण इन फॉर्म बॅटर जर रिझवानला स्ट्राईक मिळते तर त्यांनी स्ट्राईकवर राहून तो फायदा उचलणं आवश्यक होतं. चुकीचा कॉल रिझवानचा आहे कारण त्या ठिकाणी तयारीत नव्हता फलंदाज वैभव आणि त्याच मिस कॅल्क्युलेशन आणि रिझवान मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शरद येत आहेत. व्हाईट बॉल. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत 11 चेंडू 18 ची गरज. विकास तयार. ओव्हर द विकेट. स्ट्रोक साठी जागा ऍडजस्ट केली पण बघा पेस बघा. परफेक्ट पेस विथ परफेक्ट पिचिंग. परफेक्ट यॉर्कर टोक क्रशिंग. फलंदाज बाद. आता कुठेतरी सुरुंग लागलेला आहे फलंदाजीला. जसे रिझवान बाद झाले त्या मग आता प्रत्येक फलंदाज थोडासा दडपणाचा सामना करेल कारण जोपर्यंत रिझवान मैदानाच्या आतमध्ये होते ज्यांच्या वतीने एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन संघाला मिळालंय त्यांचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक होतं. विकास तयार. स्टेप आउट झाले. आल्या पावली परत. गोल्डन डकवर फलंदाज होत आहेत बाद. धक्क्यांवर धक्के बसत आहेत टीम खुरिशना कॉम्बॅटंट्सना आणि या सामन्यावर एक चांगलं दडपण वाढवलेलं आहे कृष्णा कॉम्बॅटंट संघावरचं. ऑरॅकल मॅव्हरिक्सच्या गोलंदाजाने विकासने परफेक्ट बॉलिंग. बॅक टू बॅक 2 विकेट्स. ब्रेस कंप्लीट करतोय आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता. चांगला लेग ब्रेक आपण पाहतोय गोलंदाज विकासचा. या षटकावरच जवळपास स्पष्ट झालेलं आहे की जिंकण्याचे उमेदवार नक्की आहेत कोण. धावसंख्या झाले 29. 18 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. बॉलर तयार. विकास यावेळेस हा नो बॉल आहे. काही वेळासाठी सुटकेचा निश्वास टाकतात फलंदाज कारण 1 धाव मोफतची मिळाली. धावसंख्या 30 झाली. आवश्यकता 17 ची. लो फुल टॉस. ड्राईव्ह केलंय. थ्रो चुकला. ओव्हर थ्रोची धाव मिळाली. ही 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या पोहोचते 31 वर. आवश्यकता आहे 16 ची.
7 चेंडू 16 धावा. 7 balls and 16 runs required to win. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. विकास तयार ओव्हर द विकेट न. बॅकफुटला गेले, पुल करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत सिली मिड ऑफला. रवी चुकले थ्रो करताना. दरम्यान किती धावा मिळतील? या 2 धावा मिळतील. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 33. आवश्यकता आहे 14ची. बॉल शिल्लक 6. 6 चेंडू 14 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये शाहिदने जे चौकार खेचले होते तसाच कुठला तरी फलंदाज आता पाहायला मिळेल का? जी आवश्यकता आहे संघाची ती आवश्यकता पूर्ण होईल का? स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय राफे जे संगमालक आहेत राईट. थांबा 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांबा. अंपायर 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 1 मिनिट थांबायचं प्लीज. 1 मिनिट थांबायचं. मनमंत बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळते शेवटच्या षटकासाठी. धावसंख्या 33 झाले. 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू. 6 बॉल 14. 6 बॉल 14. चला चालू करा. ऑल द बेस्ट. 6 चेंडू 14ची गरज आहे. स्ट्राईक एंडवर राफे. फुल टॉस बॉल ऑन साईडला आडव्या पाठीने खेळलेत आणि हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद. बॉल काउंट होणार नाही. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 13ची. 6 बॉल 13. फलंदाज बाद आहे पण बॉल काउंट होणार नाही. 6 balls and 13 runs required to win. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील 10व्या क्रमांकावरतील लेंथ बॉल होता. अभिजित तुम्हाला नवीन फलंदाज पाहायला मिळतो. अभिजित देव. डॉक्टर अभिजित देव फलंदाज बाद झाले. देव आले आणि देव परत गेले. आल्या पावली परत गेले. जास्त वेळ थांबले नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आता हे कोण? बालाजी आलेत. पुन्हा देव आले. बालाजी पाटील आले स्ट्राईक एंडला. हो यावेळेस बॅट स्विंग तितकीशी प्रॉमिसिंग नाही आहे. जातोय हा डॉट बॉल. मनमतने चांगली सुरुवात केली या षटकाची. यावेळेस ड्राईव्ह केलंय. मनमत चुकले पण चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. हो विकास झकास क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत आणि अशा पद्धतीनं सर्व गडीबाज सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम ओरॅकल मॅव्हरिक्स. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम कृष्णा कॉम्बॅटंट्स. चला मॅन ऑफ द मॅचचा आपण देखील पुरस्कार देणारच आहोत. गमरे घेऊया. पुढच्या सामन्यामध्ये ऐकूया